हॅलो. 2 चेंडू आणि 1 धाव.
24 देखील 24 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक गडी बाद आणि शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत या ओव्हरमधले. फुलटॉस होता, मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न देखील असफल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेकरिता प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी युरोकेन ब्रँडच्या टी शर्ट्स देखील पुरस्कृत केले गेलेत. 18 स्पोर्ट्सचे ओनर तेजसजी बांदल यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. ओव्हर देखील कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 रन. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. प्रियदर्शनी बेलापूर आणि गावदेवी रबाय दोन्ही टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील केला जाईल. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 26 रन. अजूनही 2 ओव्हरचा काही शिल्लक आहे. गोलंदाजीसाठी श्रेयस नाईक देखील आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅचमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. लेफ्ट हँडेड बॉलर, पहिला बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर बॉल रिलीज केल्या अवांतर स्वरूपामध्ये. एक धाव ॲड होते. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सुशील दाखवाल आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे, परंतु ती ताकद आणि ती क्षमता दाखवावी लागेल या मॅचमध्ये. हा बॉल देखील ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केल्या. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु या क्षणाला लाईन चांगली होती. चांगला प्रयत्न श्रेयसच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. मोठा फटका केलाय समोरच्या दिशेने. टायमिंग प्रॉपर, बॅटच्या परफेक्ट स्लॉट मध्ये पाठवलाय समोरच्या मोठ्या प्लॉट मध्ये. हा 6 रनसाठी आलाय षटकार. थँक यू. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. आणखीन एक मोठा फटका तर जरूर केलाय. बॅक टू बॅक 2 मोठे प्रहार केले. सुशील इन ॲक्शन मोडमध्ये येत असताना चमकदार कामगिरी त्याच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. सलगचा हा दुसरा षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये 3 बॉलमध्ये 3 षटकार मारण्याचा विक्रम करणारा पहिला खेळाडू आपण अनिकेत साळुंकेला पाहिलं, परंतु त्याचा विक्रम देखील तोडीस काढला जातोय की काय ही उत्सुकता मात्र खऱ्या अर्थाने झोगाव टीमला देखील लागली गेली, कारण सुशीलने आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. हा बॉल देखील डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर आतापर्यंत रन होत आहेत 40 धावा देखील आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चाळीस रन देखील आतापर्यंत होत आहेत. पुलर लेनचा हा बॉल, परंतु लाईन भरपूर चांगली होती. रनआउटची संधी होती, परंतु या क्षणाला बॅट्समन देखील बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन भरपूर चांगली होती, परंतु ज्या प्रकारे थोडंसं प्रभावित केलं बॅट्समन सुशीलला, आणि आणखीन एक विकेट देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय.
हा विकेट आल्यानंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 40 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच प्रियदर्शनी बेलापूर टीमचे कॅप्टन आपण देखील टॉससाठी या. त्यांच्याच विरुद्धामध्ये गावदेवी रबाई दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील लगेच टॉससाठी यायचं इनिंग ब्रेकमध्ये. चव्वेचाळीस रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. मनचा हा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. परंतु अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा मनचा हा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 45 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधले. हलक्या हाताने दिशा दिली, परंतु डीप मिड विकेटला फिल्डर तैनात. भरपूर चांगला झेल पकडलाय फिल्डरने. काय झेल आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकडी चेंडूवर होती आणि त्यानंतर झेल मात्र पकडलाय. शेवटचा अंतिम बॉल. नेक्स्ट मॅच प्रियदर्शनी बेलापूर टीमचे कॅप्टन आणि त्यांच्याच अगेन्स्ट संघ मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळेल गावदेवी रबाळे. दोन्ही टीमचे कॅप्टन जशी इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यायचं आहे. नवीन फलंदाज किशोर आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा आणि ज्या प्रकारे अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 46. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर
46 रन होतात आणि 47 रनचं टार्गेट असेल. तर येस, थँक्यू. चला तर नेक्स्ट मॅच प्रियदर्शनी बेलापूर टीमचे कॅप्टन आपण लगेचच यायचं नाणेफेकी करण्यासाठी. आणि गावदेवी राबाडा या टीमच्या कॅप्टनला देखील आम्ही विनंती करतोय की आपण देखील नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. चला प्रियदर्शनी बेलापूर टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकी करण्यासाठी आमच्यापर्यंत गावदेवी राबाडा टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 47 धावांना सलक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम स्वर्गीय अनिल काका नागते स्पोर्ट्स फाउंडेशन ऐरोली या टीमची एवन जोडी प्रभात आणि त्याचबरोबर अनिकेत सायुंके. मागच्या मॅचमध्ये भरपूर चांगली कामगिरी या दोन्ही फलंदाजांची राहिली. शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांना साथ देत भरपूर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती या दोन्ही ओपनर बॅट्समनच्या माध्यमातून. मॅच ऑन होते. 47 रनचं लक्ष 24 बॉलमध्ये 47 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. अकुट पद्धतीचा हा बॉल, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. अजून 23 बॉलमध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 47 रन.
या बॉलवर हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी तर आहे. हा झेल सोडलाय की हा सामना सोडलाय हे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ज्या बॅट्समनने मागच्या मॅचमध्ये अवघ्या 8 बॉलमध्ये 33 रनची नॉट आऊट इनिंग पेश केली होती, त्या विजयामध्ये सर्वाधिक वाटा या खेळाडूचा होता. त्या बॅट्समनचा झेल मात्र मोक्याच्या क्षणी सोडला जातोय. येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल हे प्रश्नचिन्ह देखील सध्याच्या घडीला निर्माण झालंय. टीम गणेश धर्मा स्मृती जोगाव या टीमला क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं, पकडो कॅच जेतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. लोअर फुल टॉस होता. आडव्या बॅटने ड्राईव्ह केल्यानंतर एक सिंगल. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 धावा. हा बॉल देखील एकच रन मात्र जर मिळाली जाते. चार बॉलचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 3 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय, झेलची संधी, परंतु चेंडू जाईल फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन. 1 बाउन्स, 4 रनसाठी आज चौकार. याच फटक्याची प्रतीक्षा देखील होती आणि ती प्रतीक्षा संपत असताना स्वर्गीय अनिल काका नागते स्पोर्ट्स फाउंडेशन ऐरोली या टीमची लिपस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला जातोय. अंपायर सिग्नल आलाय, व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. चला नेक्स्ट मॅच. प्रियदर्शनी बेलापूर टीमचे कॅप्टन, आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, पण लगेचच नाणेफेकी करण्यासाठी या आमच्यापर्यंत गावदेवी राबाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. हलक्या हाताने दिशा दिली, टायमिंग भरपूर चांगला आहे. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळत असताना रन मिळत आहेत 4. हा येतोय चौकार. स्पेल नंबर 2 लेगस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला जाते. ओव्हर नंबर 2 साठी या ठिकाणी इन्व्हाइट केले गेले हार्दिक. अवंतर स्वरूपामध्ये धाव देखील ॲड झाली. हा बॉल देखील वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु या क्षणाला घडलंय काय. डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अंपायरचा सिग्नल अंतिम असेल. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. चला नेक्स्ट मॅच. प्रियदर्शनी बेलापूर टीमचे कॅप्टन, आपण टॉससाठी या. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय, व्हाईट बॉलचा इशारा आलाय.
पंचांच्या भूमिकेमध्ये स्वतः या स्पर्धेचे प्रायोजक कामेश नाईक आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर स्क्वेअर लेग अंपायर प्रिन्स ऑफ धारावे समित पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक वाईट बॉल, अशा धावा मात्र रोखाव्या लागतील. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंधरा धावा देखील आतापर्यंत होतात. समोरच्या दिशेने काय फटका पाहायला मिळालाय. स्टँड अँड डिलिव्हर डाऊन द ग्राउंड हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. थँक्यू. दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि धावा आतापर्यंत झाल्यात त्या म्हणजे 21 रन. आणखीन एक मोठा फटका तर जरूर आलाय. फलंदाज प्रभातच्या बॅट मधून हा स्लॅश केल्यानंतर अंपायरचा सिग्नल येईल. पुन्हा एकदा मोठा फटका येईल की काय. एलिव्हेशन तर भरपूर आहे आणि सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार मारणारा या स्पर्धेतील दुसरा फलंदाज. सुरुवातीला त्याचा साथी फलंदाज अनिकेत साळुंखेने तो रेकॉर्ड पूर्ण केला आणि त्यानंतर आणखीन एक रेकॉर्ड फलंदाज प्रभात देखील करतोय. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. हाफ ट्रॅकर आणि हा चौथा देखील आलाय. काय अफलातून बॅटिंग. जर प्रभातची बॅटिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे या फलंदाजासाठी. 4 बॉलमध्ये 4 षटकार मारण्याचा विक्रम आई गावदेवी चषक 2026 आज धारावे नगरीच्या या क्रीडांगणामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. थँक्यू. पाचवा देखील येईल की काय अशी उत्कंठा होती प्रत्येक प्रेक्षकाला, परंतु एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. नेहमीच म्हटलं जातं दैनंदिन जीवन जगत असताना शक्तीपेक्षा युक्ती महत्त्वाची, परंतु सुरुवातीला शक्ती दाखवली परंतु त्यानंतर युक्ती देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 40 धावा देखील आतापर्यंत होतात. अजूनही 7 धावा दूर आहेत विजयापासून. समीकरण येऊन टेपले. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 7 धावा जिंकण्यासाठी. चला नेक्स्ट मॅच प्रियदर्शनी बेलापूर आणि त्यांच्याच अगेन्स्ट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच, यानंतरचा सामना गावदेवी राबाडा आणि त्यांच्याच विरुद्धमध्ये प्रियदर्शनी बेलापूर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच टॉससाठी या. ऋषी माद्रे आपण नाणेफेकी करण्यासाठी या. गोलंदाज सज्ज होत आहेत. ओ नंबर 3. पहिला बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता परंतु दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ॲड होती. टीमची धावसंख्या आतापर्यंत 41. 41 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. हाफ ट्रॅकर होता परंतु दिशा भरकटली. आणखीन एक व्हाईट बॉल. अशा धावा रोखाव्या लागतील. गोलंदाज रचित आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 5 धावा दूर आहे विजयापासून. स्वर्गीय अनिल काका नागते स्पोर्ट्स फाउंडेशन ऐरोली या टीमला विजयासाठी अजूनही करायच्यात त्या म्हणजे 5 धावा.
कोलोर पद्धतीचा हा बॉल मिनी हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झालाय. सिद्धू आलाय बॉल खाली, बॉल जज करेल. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 43 रन. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जाईल. या स्पर्धेचे प्रायोजक दीपक ठाकूर यांच्या शुभ हस्ते प्रियदर्शनी बेलापूर आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये गावदेवी राबा देखील लगावलाय. हा सामना देखील जिंकलाय. स्वर्गीय अनिल काका नागते स्पोर्ट्स क्लब ऐरोली या टीमच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. तर चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झाला आणि टॉस देखील जिंकलाय गावदेवी राबाडा